तरुणांचा आणि तळागाळातील शेतकऱ्यांचा आधार, तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, सांगली जिल्ह्याचं पाणीदार नेतृत्व, आमचा आवाज आदरणीय संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे झालेले अतिवृष्टी आहे, या अतिवृष्टीचं नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपल्या काकांच्या नेतृत्वाखाली आज आपण तासगाव कौटुंबिक मतदारसंघात चक्काजाम आंदोलन करत आहोत. आणि त्याचबरोबर कर्जमाफी, शाळेची फी, शाळेला जाणाऱ्या येणाऱ्या मुलांची शाळेचा बस पास, अन्य अनेक गोष्टींना मागणी करण्यासाठी आपण आदरणीय काकांच्या उपस्थितीमध्ये या सरकारचं लक्ष वेधतोय. सरकारने या काकांची ताकद बघून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांची ताकद बघून सरकारने या दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा एवढी विनंती करतो. धन्यवाद. शेतकऱ्याच्या पोराचा आवाज आहे. शेतकऱ्याच्या पोराचं हे अंतकरण आहे. शेतकऱ्याच्या पोराचं हे काळीज आहे. अरे माझा बाप उपाशी राहिलाय. पोरं बोलतायत शेतकऱ्यांची. हा महत्वाचा भाग या ठिकाणी आहे. भरपूरवाक स्वागत आहे तुमचं या ठिकाणी. आणि म्हणून एकच मागणी या ठिकाणी आहे, शासनाने जागे व्हावं, सरसकट पंचनामे करावेत. सरसकट हा महत्वाचा शब्द आहे. सरसकट नुकसान भरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी. सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. कर्ज वसुली बँकाची थांबवा. शेती, शेतकरी आणि विद्यार्थी याला दुष्काळाच्या सवलती जाहीर करा एवढीच एक विनंती या ठिकाणी करतोय. आणि म्हणून कवठेमंका तालुक्यातला हा शेतकरी या ठिकाणी एकवटला. बळीराजा, आणि तुझा आवाज ऐकायला काकानी बाबा या ठिकाणी आहेत. तुझ्या समस्या जाणून घ्यायला संजय काकानी प्रभाकर बाबा, दोनच नेते सांगली जिल्ह्यात पुरेसे आहेत. हे दोन नेते काकांना आम्ही म्हणतो निधी सम्राट, संपर्क सम्राट आणि विकास सम्राट. माजी खासदार, पाणीदार नेता. अरे 21,000 कोटी टेम आणि मैशाला केंद्राकडून आणि राज्याकडून उपलब्ध करून दिले.